तर बघा विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम्स ऑन व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड अँड सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड याचा आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी फुल्ली कॉन्सन्ट्रेशन या हे लेक्चर बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच बेनिफिट होईल. तर कन्सिडर अ क्युबॉइड हॅव्हिंग लेंथ, ब्रीथ अँड हाईट रिस्पेक्टिव्हली, देन 18 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर. देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया. देन वी हॅव टू टॉक अबाउट दी सोल्युशन आपण याचं कसं करणार आहोत. तर बघा, याचा पहिला पॉइंट आहे व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड. व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच. म्हणजे किती होणार? एल किती दिलाय तुम्हाला? तर एल दिलाय 18 प्लस मल्टिप्लाय हे किती दिलाय 15, हे दिलंय 10. म्हणजे जर तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन केलात तर 18 गुणिले 15, मग 8 5 किती होतात? 40 चे 0, 8 4, 5 1 5 आणि 4 9, हे झाले 0, 8 1 8, 1 1 1, हे झाले 0, 9 आणि 8 किती झाले? 9 आणि 8 37, 7 1 म्हणजे 270. म्हणजे ह्याचा आन्सर किती येणार? 270 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे हे किती झालं? 2700 सेंटीमीटर स्क्वेअर. हे तुमचं आन्सर आलं. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड किती मिळाला तुम्हाला? तर 2700 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय? तर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड असते एल इंटू बी इंटू एच. म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. लेंथ किती दिले? 18 सेंटीमीटर. ब्रीथ किती दिले? तर 15 सेंटीमीटर. आणि हाईट किती दिले? तर 10 सेंटीमीटर. मग ही व्हॅल्यू टाकायची. त्यानंतर बघा, सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड. सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड किती दिले? सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड तर फॉर्म्युलाचा 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. हा तुमचा झाला सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. सो 2 इंटू ब्रॅकेट एल ची व्हॅल्यू किती आहे? एल ची व्हॅल्यू आहे 18 गुणिले बी ची व्हॅल्यू किती आहे? बी ची व्हॅल्यू आहे 15 अधिक बी ची व्हॅल्यू किती आहे? बी ची व्हॅल्यू आहे 15 गुणिले एच ची व्हॅल्यू किती आहे? एच ची व्हॅल्यू आहे 10 अधिक एल ची व्हॅल्यू किती आहे? एल ची व्हॅल्यू आहे 18 गुणिले एच ची व्हॅल्यू किती आहे? एच ची व्हॅल्यू आहे 10. तर विद्यार्थी मित्र बघा, 2 इंटू ब्रॅकेट हे 18 गुणिले 15 किती होतात? तर होतात ते 270 अधिक 15 गुणिले 10 किती झाले? तर ते झाले 150 गुणिले हे किती झाले? 180. म्हणजे ह्या जर सगळ्यांची आपण बेरीज केली तर 2 गुणिले कंसात हे होतात 600. मग 600 गुणिले 2 किती झाले? 1200 सेंटीमीटर स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्र बघा की व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच आणि दिलेल्या व्हॅल्यू त्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळणार. आणि सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड चा फॉर्म्युला असतो 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. हे जर सबस्टिट्यूट तुम्ही व्हॅल्यू केलात तर तुम्हाला 1200 सेंटीमीटर स्क्वेअर हे आन्सर मिळेल. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट मी बघणार आहे. धन्यवाद.